आज खाने में क्या बनेंगे दोपहर को? पहले तो कॉफी बना लेते हैं। आई सर कुठे दिसत नाहीयेत. म्हणजे मी बाथरूम मध्ये चेक केलं, हॉल मध्ये नाहीयेत. ते लवकर गेलेत का ऑफिसला? नीरज जल्दी नहीं गया निशी, तुम आज लेट उठी. अरे देवा, पण मी गजर लावला होता. सॉरी, मला जाग कशी नाही आली मला नाही कळलं. अगं नाही, गजर वाजतच होता पण मीच बंद केला ऐकून. म्हटलं तेवढी गाढ झोपलीस तर कशाला उठवा. पण मला असं वाटलं होतं नीरज तुला जाताना सांगेल, पण मला आता कळतंय की तो परस्पर त्याचा गेला. निशी, सगळं काही ठीक आहे ना? तुमच्या दोघांमध्ये भांडण वगैरे? नाही, काही झालं नाहीये, सगळं ठीक आहे. आणि सॉरी मी उशिरा उठल्याबद्दल. अरे निशी, तुम क्यों सॉरी बोल रही हो? तुम सॉरी मत बोलो. अगर नीरज सुन लेता तो नाराज होता कि हम तुमसे सॉरी कहलवा रहे हैं. अच्छा वो पहले ही चला गया. अगं त्याला अचानक जावं लागलं. आय मीन निकिता अगोदरच ऑफिसला पोहोचली होती आणि तिचा सतत फोन येत होता नीरजला. त्यामुळे तो ऑफिसला गेला आणि खूप काम आहे असंही म्हणाला. म्हणून कदाचित तुला जाताना सांगायला विसरला असेल. काम तो रहेगा ही ना निशी, पर तुम्हें क्या, तुम तो हाउसवाइफ हो. और फिर उस दिन नीरज ने तुम्हारी इतनी तारीफ कर दी कि तुम तो लगता है कि 7वें आसमान पे पहुंच गई हो. जरा घड़ी में देखो टाइम क्या हुआ है. बेचारा नीरज ऐसे ही चला गया बिना नाश्ता किए. सलोनी, तू उगाच तिला काही बोलू नकोस हं? नाही, तो उपाशी गेलाय मान्य आहे मला, पण तिकडे निकिता आहे ना, ती त्याला अजिबात उपाशी राहू देणार नाही. ती नक्की त्याच्यासाठी काही ना काहीतरी ऑर्डर करेल. एवढ्यावरून तिला बोलायची काय गरज आहे? आणि सलोनी, तुला माहितीये का, तिला बरं वाटत नाहीये. डोकं दुखते, विकनेस आलंय तिला, म्हणून तिला काहीही बोलायचं. आणि आपण केली आहेत ना सगळी कामं, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे तो तबीयत ठीक नहीं है तो डॉक्टर के पास जाना चाहिए. डोंट वरी, मी आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलवलं होतं. हां, मी त्यांना विचारलं सुद्धा, पण ते म्हणाले काही सिरियस नाहीये, फक्त आराम करायला सांगितलंय तिला. पण ही दिवसेंदिवस जरा जास्तच वीक वाटतेय. आज दिवसभरात निशी तुला बरं वाटलं नाही ना, तर मी स्वतःहून तुला डॉक्टरकडे घेऊन जाईन ना. आणि निशी, काही वाटलं ना तर मला सांग. हा बेटा, आता आराम कर, जा. हाँ, तो क्या वो कॉफी का हो गया अपना? हॅलो, एक्सक्यूज मी. हाय, सॉरी, पण तुम्ही ओमकार पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करता राईट? हो, काय झालं पण? ॲक्च्युली आय नीड अ फेवर. काम होतं तुमच्याकडे, प्लीज कराल का? कसलं काम आणि मी का करायचं? हे बघा, मी तुम्हाला ह्या कामाचे बऱ्यापैकी पैसे देईन, पण तुम्हीच हे काम करायला हवं. प्लीज मला हेल्प करा. सी, तुम्ही घाबरू नका. हे बघा, मी तुम्हाला कुठलंच चुकीचं काम करायला सांगणार नाही. हो, पण काम काय नक्की ते तरी सांगा. ॲक्च्युली गेल्या आठवड्यात तुमच्या लॅबमध्ये चारुशीला शशिकांत परब या नावाच्या मुलीने टेस्ट केल्या होत्या. मला त्याचे रिपोर्ट्स हवे आहेत, बट तुमच्या कम्प्युटर रेकॉर्ड्समधली ओरिजिनल कॉपी हवी आहे. अहो, हे काय बोलताय तुम्ही? कुणाला कळालं ना तर माझी नोकरी जाईल. प्लीज, तुम्ही जर हे काम नाही केलं ना तर कोणाचं तरी अख्खं लाईफ स्पॉईल होईल. हे बघा, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन, बट प्लीज मला हेल्प करा. अहो मॅडम, पण त्याला वेळ लागेल, थोडा वेळ तरी लागेल. म्हणजे लगेच होणारं काम नाही आहे. नाही, प्लीज, उद्याच्या उद्या हे काम झालं पाहिजे आणि तुम्हीच हे करू शकता. हे बघा, हे काम तुम्ही माझ्यासाठी करताय, हे तुमच्या लॅबमध्ये कोणालाच कळणार नाही. आय टेक केअर ऑफ इट, बट प्लीज तुम्ही हेल्प करा माझी. बरं, ठीक आहे, पण काही झालं तर तुम्ही सांभाळून घ्याल ना? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सांभाळेन सगळं. मला फक्त प्लीज तुमचा नंबर द्या. माझा ते पैशाचं तेवढं बघा. हो, नक्की.
बट फक्त प्लीज जसं काम होईल तसं लगेच मला इन्फॉर्म करा. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. मॉम, मॉम बाहेर ये. मॉम, नीरज, अरे काय झालं? अशा जोरजोरात हाका कशाला मारतोय? सगळं ओके आहे ना? ऑल गुड मॉम. नीरज बेटा, आ गए तुम. हां डॅड, मला आत्ताच्या आत्ता बँगलोरला निघायचं आहे. मी फक्त इन्फॉर्म करायला घरी आलो आहे. आता अर्जंट निघायचंय का? अरे पहले ये तो बताओ कि वहाँ बेंगलोर जाकर करोगे क्या? मिस्टर काळेंचा कॉल आला होता. त्यांची जी तिकडची बँकेची ब्रांच आहे तिकडे जाऊन आम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म साईन करायचं आहे. तसं मी उद्या निघालो असतो, पण कसं आज निघालो तर प्रवाससुद्धा आरामात होईल आणि इन केस काही फॉर्मॅलिटीज असतील तर त्या करायला मग उद्याचा अख्खा दिवस हातात असेल. सो मग निकी म्हणाले की आज निघालेलं बरं. हाँ पर वो सब तो ठीक है, पर तुम दोनों जा ही रहे हो तो निशी को भी साथ ले जाओ. वो भी वहाँ बेंगलोर भी देख लेगी और साथ में एंजॉय भी कर लेगी. क्यों मेघना? डॅड, मला निशीला घेऊन जायला खरंच आवडेल, पण मी दिवसभर कामात बिझी असणार आहे. आणि मग नंतर जाऊन मिस्टर काळेंनी एक डिनर पार्टी ठेवली आहे. तुम्हाला माहिती आहे निशी अशा पार्टीजमध्ये अनकम्फर्टेबल असते. तिला उगाच ऑकवर्ड फील होईल. मी तिला नंतर कधीतरी फिरायला घेऊन जाईन ना. हां, आत्ताच सांगू का सरांना? जाता जाता त्यांना ही गोड बातमी देते. त्यांना सुद्धा बरं वाटेल. कदाचित ते मला त्यांच्यासोबत घेऊन जातील. मॉम, मी पॅकिंगला लागतो. ओके. हां निकी, हो मला माहिती आहे काय काय घेऊन जायचं आहे, पण तू एक काम कर ना, मला एक मेसेज कर ना. हो हो निकी. हां, येस येस येस. हो तुम्ही रेडी? येस येस. मला तुमच्याशी काहीतरी माहिती आहे तुला? हो पण आगे मी मला 5 काहीतरी मिनिट्स बाहेर बोलायचं आहे, तुम्हाला आहे. पिकअप करायला ये बाहेर. हां, ठीक आहे. हां चल, ओके बाय. सर, हां, मी म्हणत होते की मला ना सांग ना, एवढी सिक्रेटली काय बोलतेस? काय झालं बोल. मी म्हणत होते की अगं एक सेकंड, निकीचा कॉल आहे. हां निकी. अरे नीरज, तिकडे डिनर पार्टी आहे. सो सूट आठवणीने घे, नाहीतर सगळ्यांमध्ये काहीतरी कॅज्युअल घालशील तू. ओ गॉट इट. थँक्यू. मी ऑलमोस्ट विसरणार होतो. घेतलं सूट. चल बाय. सर, हां बोल, तू काहीतरी बोलणार होतंस मला, सांग. हो मी तुम्हाला मला एक गुड न्यूज द्यायची. हां बोल ना. नीरज, अरे हे काय, तू एवढा दमून आलास? निदान 5 मिनिटं तरी रेस्ट करायची होतीस ना. अरे हे काय, निशीने पण केलं असतं. मॉम, निशीला माहित नाही ना मला कोणते कपडे लागणार आहेत ते. मी ऑलमोस्ट माझं ब्लेझर सुद्धा विसरणार होतो, मला निकीने आठवण करून दिली. इट्स ओके, मी स्वतः करतो पॅक. हो, तेही बरोबरच आहे म्हणा. निशीला या सगळ्याची कशी माहिती असणार? पण नीरज, तू तिला सांगितलं नाही तर तिला कसं माहिती पडणार? येस यू राईट. निशी, तू काहीतरी सांगणार होतीस ना मला, सांग ना. सर, आता नाही सांगू शकत आहे मी. तुम्ही आल्यावरच सांगेन. निशी, तू ठीक आहेस ना? अरे काय नाही, तुला उशीर होतोय ना, जा लवकर निघ. निकीचा कॉल येतोय. अजिबात पेशन्स नाही याला. हो आय गेट यू. आणि निशी, मी आल्यावर आपण बाहेर जाऊ फिरायला, ठीक आहे? तोवर काळजी घे आणि प्लीज माझे कॉल्स अटेंड कर. ओके? नीरज, अरे एवढी घाई करू नकोस, जरा सांभाळून जा. आणि हो, तिथे पोहोचल्यावर ना मला कॉल कर आठवणीने, विसरू नको. तसं मला काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, कारण तुझ्याबरोबर निकित आहे. त्यामुळे प्लीज आठवणीने मला तू फोन कर. ओके, गॉट इट. मला कॉल येतोय निकीचा. 1 मिनिट. हो. हां निकी. अरे नीरज, सांभाळून जा रे. काही झालं तरी मी नीरजला सत्य समजणार नाही ह्यासाठी प्रयत्न करत राहील. आता तो परत येण्याआधी मला ह्या गोष्टीवर फुल स्टॉप लावायला हवा.
किती राग काढा, आता तर मीच सून म्हणून येणार आहे. मग सगळाच हिशोब चुकता करेन. माझी हळद लावून झालेली हा. बाकी कुणाक लावूची हा तर लावून घ्या. भाऊजी या बा. या. शेवटी मी मला हवं ते करून दाखवलंच. आता देव जरी मध्ये आला तरी कोणी आमचं लग्न होण्यापासून थांबू शकत नाही. हां, आता थोडे कष्ट करावे लागले, पण शेवटी मेहनत फळाला आली. डुग्गू काय रे, तू असं कशाक बसलस? ये दादा हळद लाव. ओ बाबा, निशिताईच्या लग्नात किती मजा आली होती. आपल्या घरात किती गर्दी होती. माझे मित्र पण आलेले. पण श्रीनू दादाच्या लग्नात काहीच मजा नाहीये. मला कंटाळा आलाय. त्यापेक्षा बरं मी शाळेत गेलो असतो. इथे कसलीच मजा नाहीये बाबा. निशिताईला हळद लावताना तर सगळे नाचले होते. आता का कोणी नाचत नाहीये? अरे तुका निदान शाळेत जाऊचं कारण तरी हा. माझ्याकडे काय कारण हा? माझी इच्छा नसताना पण ना या तमाशात माका येऊचा लागला. लालिताई, अहो आता झालं गेलं सगळं विसरून जाऊ. सारखं सारखं तेच बोलण्यात काय अर्थ आहे आता? ए मंजू, तू उगाच ना माका शहाणपणा शिकू घेऊ नकोस काय. हे बघ, ज्याचा जळता ना त्याकाच कळता. तुमका ना जा काय करूचा ना सगळा आता तुम्ही करा ना. ए लाले, एवढ्या तेवढ्या कारणावरनं कशाला वाद घालतेस ग? तुला नसेल करायचं तर नको करूस, शांत तर राहा. तुम्ही ना या बघ आता- ताई, आधीच घरातल्या सगळ्यांची तोंडा पडलेली आहेत. आपण त्यात अजून भर नको घालूया. कोणामुळे पडली हत? हा, कोणामुळे पडली हत? आपल्यामुळे? ही दोघा काही गड जिंकून दिलेलं नाही हत. हा, बोला ना. उमा, काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. त्याचा विचार करत बसलात तर जास्त त्रास होईल तुमका. आपण लेख हा श्रीनू, अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा येऊन सांगत होतो. आणि आज आयुष्यात एवढी मोठी गोष्ट होता, पण साधी अंगाक हळद सुद्धा लावता येत नाही. माका इकडे नाही राहावं तो. काहीतरी करा ना. हवं तर मी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेईन, पण मग श्रीनू बघूचा. उमा, आपले आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी असणार आहे. आता त्याच्यातच समाधान माना ना. आणि माका खात्री ह्या लालीला एक दिवस तिची चूक कळेल, तिचा आपल्यावरचा राग कमी होईल आणि परत आपण आपल्या घरी जाऊ. मग त्या जेवढं कौतुक करायचं असेल ना तेवढं श्रीनूचं करा. पण मग उद्याचं काय? म्हणजे उद्या पण आपण
त्याच्या डोक्यावर अक्षता टाकूक जायचं नाही काय? कुठल्या जन्माची शिक्षा मिळतो आपल्याक? एवढं पण हक्क राहिलो नाही काय त्याच्यावर? त्याका तरी करमत असत काय तिकडे आपल्याशिवाय? हे बघ, मी आता तुला मांगरातच भेटायला येणार होतो. काका हळद होती ना आज? झाली? झाली. व्यवस्थित झालं ना सगळं? काय व्यवस्थित होतंय होई? हे जे काही चाललंय ना त्या कशालाच अर्थच नाहीये. या घरात आता जे काय होतंय त्यात फक्त चारू आनंदी आहे, बाकी कोणी नाही. माझा श्रीनू तर शिक्षा भुगतत ना तसा बसलाय ग हळदीला. आणि आमची लाली शिक्षा देतात ना तसे त्याच्यावर ताशेरे ओढत बसली आहे. काय करू मला ना काहीच कळत नाहीये. अजूनही तुला काही होईल असं वाटतंय? ओवी, यातच तुझं श्रीनूवर किती प्रेम आहे हे कळतंय ग. काका माझ्याशी लग्न झालं नसतं ना तरी चाललं असतं. श्रीनिवास इनोसंट आहे प्रूव्ह व्हायला हवं होतं. ओवी, अजूनही तू श्रीनूचाच विचार करतेस आणि आमच्याकडनं तुला फक्त आणि फक्त त्रास होतोय. माफ कर ग ओवी, माफ कर प्लीज. काका नाही प्लीज, तसं काही नाही आहे. हे बघा मी शेवटपर्यंत माझे प्रयत्न थांबवणार नाही. अगं ओवी, तुला बंधूने चारूच्या मावशीचा नंबर दिला होता ना, त्याचं काय झालं? काका त्या नंबरवर कॉल करायचा मी खूप प्रयत्न केला पण अजूनही तेच आन्सर येत आहे, आउट ऑफ सर्व्हिस. लास्ट ऑप्शन म्हणून मी कॉलर आय डी चेक करायला गेले तर बघितलं तर दुसराच कोणाचा तरी नंबर होता. म्हणजे चारूच्या मावशीने तिचा नंबर बदलला असणार. खरंच काहीच कळत नाही. म्हणजे चारू या घरची सून होणार तर? ओवी, दुसरा काहीच मार्ग नाही का ग हे लग्न मोडण्यासाठी? काका मी सगळे प्रयत्न करते पण कुठूनच काहीच हाती लागत नाही. लेट्स सी, मी लॅबमधल्या एका मुलाला पैसे देऊन ओरिजिनल रिपोर्ट्स मागवलेत. त्याने जर ते दिले तर मे बी चारूला खोटं ठरवता येईल आपल्याला. हे बघ ओवी, काही कर पण तुझ्या प्रयत्नांना यश हे मिळालंच पाहिजे. हो काका मी करते प्रयत्न पण आय फील काहीतरी सुटतंय आपल्या हातून म्हणून आपण फेल होतो. हे बघ ओवी, आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय ना, मग कशाला टेन्शन घेतेस? होईल सगळं व्यवस्थित होईल. काका काहीच पॉझिटिव्ह होत नाहीये, सगळे सॅड आहे. आणि इकडे मावशी आणि दादा सुद्धा श्रीनिवासला आशीर्वाद देता येत नाहीये म्हणून दुःखी आहेत. ओवी, हे जे लग्नाला हजर आहेत ना ते तरी कुठे हौसेने सहभागी झालेत. काका खरं सांगू, सगळे जर खुश असते ना तर मी हॅपीली बॅकआउट केलं असतं. ओवी, मी समजू शकतो ग.
तुम्ही इथे काय करताय तुम्ही बाहेर वादी